मंत्री महोदय एकत्र मंत्री महोदय माझी आपल्याला विनंती आहे की आपण मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर बैठक घेणार, परंतु हे अधिवेशन संपायच्या आत घेणार का? एक. दुसरं, विखे पाटील साहेब समोर बसलेले आहेत, मंत्री महोदय त्या खात्याचे आहेत. मंत्री महोदय आपल्याला विनंती आहे, आपल्या विभागाचं पत्र आहे, काम करू नये. आपली जी प्रायव्हेट पार्टनरशिपचा जो GR निघाला आहे, नवीन करणार आहे, तर तो सुद्धा आपण, माझी आपल्याला विनंती आहे मंत्री महोदय की तो कधी होणार. आणि आमचा हा जो प्रोजेक्ट आहे ज्याच्यासाठी पैसे मंजूर आहेत आणि जो होऊन एक महाराष्ट्राला एक आयडल होणार आहे, तर तो आपण करू द्यावा. आणि आपला जो काही प्रोजेक्ट आहे मोठा होणारा, तो आपण त्या सेकंड फेजमध्ये करावा अशी माझी विनंती आहे. दुसरी, एक मिनिट अध्यक्ष, आणि दुसरी एक विनंती आहे मंत्री महोदयांना. मंत्री महोदय, तिथं आपल्याकडं 550-600 हेक्टर जमीन आहे, त्यातली काही लोक आता तिथं राहत आहेत आणि मग त्या लोकांवर भयभीत वातावरण झालं की आम्ही जमीन काढून घेणार वगैरे. परंतु हे जलपर्यटन हे नदी पात्रात आहे, म्हणजे पाण्यात होणार असणार देखील, परंतु वातावरण त्यामुळे जमीन कुणाची निघणार नाही. आणि अशा परिस्थितीत कुठेही वातावरण खराब न होता हे जलपर्यटन आणि ह्याच्यासाठी मंत्री महोदय निधी आपण द्यावा. आणि त्याची बैठक कधी घेऊन आपण याला कामाला खरी सुरुवात कधी होईल याचं तारीख सांगाल. माननीय अध्यक्ष महोदय, दोघांचे उत्तर द्या. उजनी जलाशयाच्या संदर्भामध्ये फक्त जलपर्यटनचा विषयाचा प्रश्न आहे. बाकीचे तिन्ही प्रकल्प आपण लवकरात लवकर मार्गी लावू, त्याला काही अडचण नाही आहे. निधी देखील आपण उपलब्ध करून देत आहोत. फक्त जलसंपदा विभागाचा जो स्वतंत्र धोरण आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी 8 ऑक्टोबरला एक नवीन शुद्धीपत्रक, त्याच्यामध्ये LBD देखील या संदर्भात केलेलं आहे. आणि त्यामुळे नियोजन विभागाने जरी पैसे दिले असतील, परंतु जलसंपदा विभाग त्या धरणातला मालकी ही जलसंपदा विभागाची आहे. आष्टागाळ्यात अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न उद्भवलेला आहे की जलसंपदा विभागामध्ये आपण जेव्हा परस्पर मंजुरी देतो त्याला जलसंपदा विभागाची नाहरकत देखील आवश्यक आहे. परंतु मंजुरी देण्यापूर्वी जलसंपदा विभागाची कुठली नाहरकत न घेता प्रकल्पाला मंजुरी दिली जाते आणि नंतर इंटर डिपार्टमेंटल कॉर्डिनेशनमध्ये अडचण निर्माण होते. मी या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी माझी विस्तृत चर्चा झालेली आहे. राज्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी उत्तर देऊ द्या. पर्यटन आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकाची संख्या वाढवायची आहे. इतर राज्याचे, विदेशातले पर्यटक आपल्याला आणायचे आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये एक धोरणात्मक निर्णय आवश्यक आहे. चर्चेमध्ये साधारणतः जलसंपदा विभागाने स्वतःचे धरण वेगळे विकसित करावे आणि पर्यटन विभागाने देखील आपलं काम वेगळ्या पद्धतीने करावं. आणि जिथं अशा पद्धतीच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला पूर्वीच पहिल्या प्रश्नाच्या याच अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. चला, लक्षवेधी क्रमांक 5. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 5 बरोबर बैठक घेत आहेत. अध्यक्ष महोदय.